नमस्कार. वार्षिक राशी भविष्याचा आढावा आपण घेत आहोत. मी डॉक्टर सौ सुवर्णा सुत्रावे आपले सहर्ष स्वागत करते. राशी भविष्य मार्गदर्शन चाललेले आहे. 2026 साल हे रवीच्या अंमलाखाली येताना दिसतं आणि कर्क राशीचे राशी भविष्य आपण आता जाणून घेऊ. कर्क राशी ही चंद्राची राशी समजली जाते. चंद्र हा रोज बदलतो. त्याचप्रमाणे कर्क राशीचा स्वभाव देखील घटकेत एक तर घटकेत दुसरा आपल्याला पाहायला मिळतो. चंद्र ज्याप्रमाणे चंचल असतो, त्याच पद्धतीने कर्क राशीचे लोक थोडेसे चंचल आपल्याला पाहायला मिळतात. आणि विचार करण्यामध्ये एवढा वेळ जातो, की हातात आलेल्या संधी या निघून जाताना दिसतात. अशी ही कर्क राशी आहे. कर्क राशी ही चंद्राच्या कलेप्रमाणे चढ-उतार हे आयुष्यामध्ये निश्चितच त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ही चंद्राची राशी आहे. यांचं मन मात्र निर्मळ असतं. आईशी जास्त जवळीक असते. सर्व गोष्टी आईपासून सुरू होतात आणि आईजवळ थांबताना दिसतात. मग त्यावेळेला योग्य जागी आई आणि पत्नी यांचा बॅलन्स जर व्यवस्थित यांना जमला ना, तर यांच्यासारखे हे आयुष्यामध्ये सर्व काही यांना निश्चितच मिळताना दिसते. तर हे वर्ष रवीच्या अंमलाखाली आहे आणि आपली राशी आहे कर्क आणि रवी आणि चंद्र हे सूर्यमालेचे राजा आणि राणी समजले जातात. तर निश्चितच चंद्र म्हणजे कर्क राशीला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहे. चंद्र म्हणजे काय? तर चंद्र म्हणजे समाज आहे. चंद्र म्हणजे पांढऱ्या वस्तू आहेत. चंद्र म्हणजे आपलं मन आहे, अंतर्मन आहे. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवल्या, तर त्या दृष्टीने निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत. कर्क राशीला व्ययस्थानातून म्हणजे 12व्या स्थानातून गुरु येणार आहे. तर इथे विवाहासाठी काही लोकांना गुरुबळ मिळणार नाही. कारण 12व्या स्थानी येणारा गुरु हा आपल्याला गुरुचे बळ निश्चितच कमी देतो. तर त्यावेळेला विवाहासारखे योग जर येत असतील, तर निश्चितच तुम्ही गुरुची 2दा शांती केली आणि मग पुढे गेले विवाहासाठी, तर तुम्हाला निश्चितच चांगले लाभ यावर्षी मिळणार आहेत. त्याचबरोबर या गुरुची तुमच्या 4थ्या स्थानावर म्हणजे घराच्या स्थानावर दृष्टी राहणार आहे. तर घरामध्ये चांगले वातावरण राहणार आहे. वास्तू खरेदीचे योग आहेत. त्यानंतर संततीच्या दृष्टीने देखील चांगले योग आहेत. वाहन खरेदी देखील होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने विचार यावर्षी कर्क राशींनी निश्चितच करायला हरकत नाही. त्याचबरोबर या गुरुची यांच्या 6व्या स्थानावर दृष्टी हा गुरु ठेवणार आहे. तर त्या दृष्टीने निश्चितच शत्रूच्या कारावया होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे शत्रूपासून सावधान असं म्हणता येईल कर्क राशीला. तर शत्रूंच्या कपट कारावयांवर जर लक्ष ठेवून तुम्ही पुढे गेलात, तर तुम्हाला निश्चितच चांगले लाभ मिळणार आहेत. मानसिक अस्थिरता ही कर्क राशीच्या लोकांना थोडीशी कमी पाहायला मिळते. कारण त्यांचं मन सारखं विचार करतं. त्यामुळं ते कुठेतरी थांबायला पाहिजे. या गोष्टी या महत्त्वाच्या असतात आयुष्यामध्ये. तर मानसिक चंचलता ही कमी होण्यासाठी किंवा अस्थिरता कमी होण्यासाठी यांनी जर ओम नमः शिवाय मंत्र जप जसा वेळ मिळेल तसा केला, तर निश्चितच त्यांना आयुष्यामध्ये चांगली प्रगती ही करता येते. कर्क राशी यांचा स्वभाव थोडासा चंचल असतो. त्यामुळं धडसोडपणा यांच्या वृत्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर एका जागी जर व्यवस्थित लक्ष ठेवून यांनी काम केलं, तर निश्चितच काहीतरी अचीव्ह करायला यावर्षी त्यांना चांगली मदत मिळणार आहे. तर त्या दृष्टीने निश्चितच तुम्ही विचार करायला हरकत नाही. कर्क राशींच्या महिलांचा विचार करता, त्या उत्तम सुगरण आपल्याला पाहायला मिळतात. नवीन-नवीन गोष्टी बनवणे आणि त्या प्रत्येकाला खाऊन घालणे, यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्ती म्हणजे कोण? तर त्या कर्क राशीच्या स्त्रिया. मात्र यांचा स्वभाव चंचल असतो. कुठलाही निर्णय घेताना थोडासा उशीर होतो. त्यामुळं संधी निघून जाताना दिसतात. तर त्यावेळेला यांनी काय करायचं? तर आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला प्रत्येक वेळी सल्ला जर विचारला, आई म्हणा किंवा पत्नी म्हणा किंवा पती म्हणा, भाऊ म्हणा, बहीण म्हणा,
यांना जर सल्ला तुम्ही विचारला, तर तुम्हाला काहीतरी ठाम निर्णय आयुष्यामध्ये घ्यायला आणि लवकर घ्यायला त्या जमतील. त्यामुळं वेळोवेळी सल्ल्याची गरज ही कर्क राशीच्या लोकांना आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. तर त्या दृष्टीने जर कर्क राशीच्या लोकांनी विचार केला, तर निश्चितच त्यांना चांगले लाभ मिळायला हरकत नाही. चंद्र म्हणजे काय? चंद्र म्हणजे समाज असतो. तर समाजाशी संबंधित आणि सेवावृत्ती असणारी ही कर्क राशी आहे. तर समाजाशी संबंधित काम करणारे हे लोक कर्क राशीचे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. तर हे आहे कर्क राशीचं राशी भविष्य. तर धन्यवाद.